राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, गोंदियामध्ये दाखल झालेले आहेत। ट्रेनमधून ते खाली उतरले, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत। आपण ही थेट दृश्य गोंदियातली बघतो आहोत। गोंदियामधले जे मनसे पदाधिकारी आहेत ते राज ठाकरेंच्या स्वागताला रेल्वे स्थानकावर आलेले आहेत। राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत। खरं तर ते महाराष्ट्राचा दौरा करता आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा मनसेचा दौरा सुरू आहे आणि सध्या विदर्भाचा दौरा राज ठाकरे करतायत। तर आज ते रेल्वेने गोंदियाला पोहोचले आणि गोंदियामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं। आपण ही थेट दृश्य गोंदिया रेल्वे स्थानकाची बघतो आहोत। गोंदिया रेल्वे स्थानकामध्ये राज ठाकरे उतरले, त्यांचे कार्यकर्ते समर्थक त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करता आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे महाराष्ट्राचा दौरा करत आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि ज्या ठिकाणी कोणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल तर तिथे त्याची घोषणा सुद्धा केली जाते राज ठाकरेंकडून। आमचे प्रतिनिधी विदर्भ दौऱ्यावर आहेत राज ठाकरे, गोंदियात उतरलेत, काय माहिती? जिल्ह्यामध्ये राज ठाकरे जे आहेत आपला हा दौरा करणार आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आहे। कारण विदर्भात फारसा जनादेश मनसेला नाही। आता जे आहेत ते राज ठाकरे विदर्भातल्या विविध क्षेत्रातील नागरिकांशी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी मनसेची पक्ष बांधणी या दौऱ्याच्या निमित्तानं विदर्भात करणार आहेत। आठवड्याच्या दौऱ्यात आपण पाहिलं होतं की राज ठाकरे ज्या ज्या भागात गेले त्या भागातील त्यांनी उमेदवारांची घोषणा केली होती। तशाच पद्धतीनं विदर्भातल्या काही मतदारसंघ जिथं आहे किंवा जिथं मनसेचा प्रभाव पडू शकतो अशा मतदारसंघामध्ये उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता जी आहे ती राज ठाकरेंकडून वर्तविण्यात येते। त्यामुळे या दौऱ्याला आजपासून सुरुवात झालेली विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये स्वतः राज ठाकरे तर आहेत, त्यांचे देखील या दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत आहेत। आता गोंदिया रेल्वे स्थानकांवर त्यांचं आगमन झालेलं आहे। इथून पुढे ते काही काळ विश्रांती घेतील। यामधल्या पदाधिकाऱ्यांची जे आहे ते राज ठाकरे यांच्याकडून बैठक घेतली जाणार आहे। सोबतच गोंदियातील नागरिकांच्या भेटी देखील या दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांच्याकडून घेतली जाईल आणि गोंदियाचा दौरा आटोपल्यानंतर संध्याकाळी राज ठाकरे भंडारा येणार। त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नक्की रेल्वेने प्रवास केला राज ठाकरेंनी, त्यांच्या सोबत होतं मुंबईहून जे त्यांच्या सोबत गेलेलं होतं आणि नक्कीच काल जे आहे ते विदर्भ एक्सप्रेसनं राज ठाकरे त्यांच्यासोबत मनसेचे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी आहेत। अमित ठाकरे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि विदर्भ एक्सप्रेसनं त्यांचा हा प्रवास मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवाय गोंदिया आणि भंडाराच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या काही लोकांसोबत देखील राज ठाकरे यांची चर्चा होणार आहे आणि पक्ष बांधणी कशी करता येईल आणि ही निवडणूक कशा पद्धतीने लढता येईल की विदर्भाकडे जरा मनसेला जास्त लक्ष द्यावं लागणार आहे आणि तिथला मनसेचा जो बांधा आहे तो मजबूत करावा लागणार आहे आणि त्यासाठी सुद्धा या भंडारामधली ही बैठक, या बैठका, यात हा दौरा राज ठाकरे ही बातमी, या बातमीचे अपडेट्स आहेत बदलापूर अत्याचार प्रकरणातले। सरकारनं एसआयटी प्रमुख असतील सिंग तपासासाठी बदलापुरामध्ये पोहोचलेले आहेत। आरती सिंग या एसआयटीच्या प्रमुख असतील। अटक झाली आहे, त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तो मेंटली फिट असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। म्हणजे कुठलाही लूफहोल त्याच्या केसमध्ये राहू नये याकरता पोलीस प्रयत्न करत आहेत। त्याला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। याआधी सुद्धा त्यांनी असे प्रकार केलेले आहेत का, ज्या ठिकाणी तो काम करत होता तिथे असं काही कृत्य त्याने केलेलं आहे का, या सगळ्या संदर्भात सुद्धा चाचपणी सुरू आहे। आत्ताची जी बातमी मिळते ती कालच उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की एसआयटी स्थापन केलेली आहे आणि त्या एसआयटीच्या प्रमुख आहेत आरती सिंग। त्यामुळे आरती सिंग एसआयटी प्रमुख असल्याने या बदलापूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि बदलापूरमध्ये जाऊन त्या प्रत्यक्ष अनेक गोष्टींची पाहणी करतील, या प्रकरणासंदर्भातले अपडेट्स घेतील।